मैदानाच्या आतमध्ये मात्र स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय प्रथमेश आणि नॉन स्ट्रायकिंगवरती एक अनुभवाचं भंडार जे आहे ज्यानं अनेक वर्ष लेदर बॉल म्हणा टेनिस बॉल म्हणा क्रिकेटमध्ये मात्र आपलं कला कौशल्य हाताळलंय असं प्रणय घरत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती कर्णधार स्वतः आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबाबदारी आता मात्र दोन्ही संघांवरती आहे. कालच्या दिवसात जर पाहायला गेलं तर अतिशय सुंदर घडामोडी पाहायला मिळाल्या. यतीन पाटीलच्या 44 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर धीरज घरत पास्तळ याच्याकडनं मात्र स्पर्धेतील पहिली हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. तर आज मात्र बघूया कशा पद्धतीने खेळ पाहायला मिळेल, कारण की गौरवची देखील अर्धशतक आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. अतिशय ब्रिलियंट इनिंग एजी रायर्स संघाकडनं पाहायला मिळाली. हेअर वी गो विथ द फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग. निशाण घेऊन येतो पहिला चेंडू. बॅटचा ब्लेड ओपन केला आहे. चेंडू काळ बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे त्यांना त्या कुठलीच चूक होणार नाही. पहिल्या चेंडूवरती मोठा आदरा लागतोय. प्रथमेश बॅक टू डग आउट. कम ऑन डीजे. डीजे धन्यवाद. नक्कीच कौतुक करावं लागले खेळपट्टीचं या मैदानाचं. छत्रपती संभाजी मैदान अतिशय सुंदर असं हे मैदान पाहायला मिळत आहे. पूर्णपणे आपण जर पाहायला गेला तर हिरवा गालीचा मात्र मैदानावरती आच्छादलेला आहे. आणि आजच्या दिवसात सकाळच्या सत्रामध्ये जर पाहायला गेलं तर 2 अर्धशतकं देखील पाहायला मिळाली. जितमच्या बॅटमधनं 51 धावा आणि गौरवच्या बॅटमधनं देखील 50 अर्धशतक देखील पाहायला मिळालं. आणि क्रितेश घरात वंडर बॉय ऑफ बिरवाडी याच्या बॅटमध्ये देखील 41 रन्स मात्र पाहायला मिळालं. त्याचंच उत्तर मात्र पाहायला गेलं तर 72 धावा या धावफलकावरती लावल्या आणि 73 धावांचा एक मोठा डोंगर रचलाय. आणि इथे यावेळी मात्र पहिलाच चेंडूवरती विकेट मात्र गेली आहे. बिरवाडी टायगर्स संघाचा कर्णधार आणि दैसर एजी रायडर्स संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की प्लीज टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. मात्र अनुभवी खेळाडू प्रणय घरत आता मात्र एक जबाबदारी प्रणयवरती असेल, कारण की पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी टायमिंग जे आहे ते चुकलं आणि झेलचीच्या स्वरूपामध्ये प्रथमेश टेकआउटमध्ये जाऊन बसलाय. आता प्रथमेशची जागा घेण्यासाठी आलेला आहे नवीन फलंदाज रोहित. चला घाई करायची प्लीज निशांत. 25 मिनिटं आहेत आपल्याकडे. आपल्याला आजच्या दिवसामध्ये पूर्ण हे 10 सामने पूर्ण करायचे आहेत. कुठल्याही संघाने मात्र उशीर करायचा नाहीये. यावेळी मात्र सुंदररित्या मारला फटका इनसाइड आउट पद्धतीने एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 बाउन्स चेंडू उचलतोय. तत्पूर्वी 2 धावा अतिशय सुंदररित्या पूर्ण केल्या जात आहेत. धाव संख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 2. चांगली अशी सुरुवात मात्र सावध पवित्रा प्रणयला मात्र आता उचलावा लागेल, कारण की मोठा फलंदाज माघारी परतला. एक चांगली पार्टनरशिप जी आहे ती बिल्ड करणं गरजेचं आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू निशांत प्रणय. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदरता बॅटचा ब्लेड ओपन केलाय. लॉंग ऑन सीमारेषेजवळ जाते. चेंडू जातोय सीमारेषेजवळ. सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. या 2 धावांनी धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 4. 4 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. या षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येते निशांत. सामना करेल प्रणय. यावर मात्र कट केलेला फटका बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. सुंदर अशी फेकी तितक्या चपळाईतेने मात्र 2 धावा पूर्ण करतायत. नक्कीच कौतुक करावं लागेल प्रणयचं, कारण की जर वय पाहायला गेलं तर 41 आणि फिटनेस जो आहे त्यांनी सकाळी इंटरव्ह्यूमध्ये देखील म्हटलं की जर तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे तर तुमच्या वयानुसार तुमचा फिटनेस देखील राखणं गरजेचं आहे. आणि तोच फिटनेस इथे मात्र प्रणयकडनं पाहायला मिळतोय. चांगले ॲथलेट मात्र पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 1 गडी बाद 6. धावफलक जर पाहायला गेलं तर धावता ठेवला जातोय, कारण की या सर्व 6 धावा ज्या आहेत त्या प्रणयच्या बॅटमध्ये निघालेल्या आहेत. बघूया षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येतो निशांत. यावेळी मात्र सुंदर असा चेंडू धीम्या गतीचा चेंडू पाहायला मिळाला. गती परिवर्तन जे आहे ते पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू जो आहे तो नक्कीच पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली आहे अजूनही 6. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतो निशांत टू प्रणय. पुन्हा एकदा बॅटची ब्लेड लागते. यावेळी मात्र सुंदर असे प्रयत्न केले जात आहेत. काही क्षणाकरता असं वाटलं की
झेल घेण्यामध्ये यशस्वी होईल, मात्र चांगला प्रयत्न तिथे होतोय अनुजचा. एक उदयोन्मुक्त खेळाडू नक्कीच पाहायला मिळतोय अक्करपट्टी गावातून. षटकाची झाली इथे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 7 धावा. चला, बिरवाडी टायगर्स आणि दहिसर एजे रायडर्स शेवटचा आणि अंतिम कॉल असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना प्लीज टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अडीजे धन्यवाद. आता मात्र पहिल्या षटकाचा खेळ झाला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धप्पलकावरती लागलेली आहे ती 7 विथ लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी येतोय गोलंदाजी मार्कवरती क्रितेश घरत. तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक एक आहे स्क्वेअर लेगला आपण पाहू शकतोय. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळी मात्र इन स्विंग केलेला हा चेंडू प्रणयच्या पायावरती आदळला आणि यावेळी मात्र कुठेतरी कॉलिंग चुकलं, ताळमेळ चुकला आणि मोठा फलंदाज मात्र माघारी परततोय. कर्णधार प्रणय घरत धावबाद. दोन्ही संघांना शेवटचे 3 कॉल्स जे आहेत हे देऊन झालेले आहेत. जर आता टॉस करण्यासाठी आलात नाहीत या षटक संपण्याच्या आधी तर तुम्हाला 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल. एजी रायडर्स आणि बिरवाडी टायगर्स. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा इनकट मात्र आत्मविश्वास जो तो द्विगुणित झालाय क्रितेश घरतचा, कारण की मोठा फलंदाज प्रणय घरत याला माघारी धाडलाय. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 7 विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. बघूया षटकातील 2 चेंडू मात्र फेकून झाले आहेत. बघूया षटकातील तिसरा चेंडू क्रितेशाचा. यावेळी मात्र लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू इंटू द गॅप खेळला जातोय, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे डीप मिड विकेटला. 1 धाव नक्कीच सुंदररित्या घेतली जाते. सकाळचं हे सत्र सुंदर असं मैदान आणि या मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षकांची ही गर्दी, कारण की प्रेक्षकांविना मैदान आणि स्पर्धा या अधुऱ्या असतात. गेली 2 वर्ष आपण कोरोनाच्या प्रचंड प्रादुर्भावामध्ये अडकलो होतो आणि तब्बल 2 वर्षानंतर पुन्हा क्रिकेटची मैदानही खुली झाली आहेत आणि कुणबी प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे. चांगलं आयोजन आणि नियोजन विनोद पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून आपल्याला पाहायला मिळते. बघूया षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदररित्या खेळलाय. पॉइंट कव्हरची रिजन मध्ये खेळला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण देखील होत आहे. सिंगल्स मात्र तिथे चिकी सिंगल्स घेतली जाते. धावसंख्या धप्पलकावरती लागली आहे ती 2 गडी बाद 9. आता जर समीकरणाकडे जर आपण वळलो तर 20 चेंडू आणि विजयासाठी 65 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र सुंदररित्या जागा बनवली आहे. डीप फाईन लेगच्या दिशेने जातोय. चेंडू येतोय सरळ सीमारेषा पार. चौकार 4 धावा. थँक्यू. या पण कॉइन स्पिन केला जातोय. 2 संघांमध्ये आपण पाहतोय बिरवाडी टायगर्स अँड दहिसर एजे रायडर्स. टॉस या ठिकाणी आपण पाहतोय कॉइन स्पिन केला जाईल. ब्रिजेश घरत शरद घरत साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस कॉइन स्पिन करायचंय. बिरवाडी टायगर्स आणि यावेळेला आपण पाहतोय तर यस टॉस जिंकलेला आहे गौरव. काय म्हणशील, गेल्या मॅच मध्ये जबरदस्त आक्रमकता दाखवली होती. या मॅच मध्ये काय डिसिजन काय असेल आपलं?
दहिसर एजे रायडर्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. चला या आपण जर क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा तुमचा मानस असेल? जर आमचं क्षेत्ररक्षण आलं ना तर आम्ही कमीत कमी 50 ते 55 मध्ये थांबवायचा प्रयत्न करू. नक्कीच ही खेळपट्टी कशी वाटली? सकाळच्या सत्रात जबरदस्त धावांचा वेग वाढवला गेला होता, परंतु जितम गरतने जबरदस्त खेळ केला. त्या खेळाबद्दल काय म्हणशील तू? त्याने भरपूर चांगली खेळी केली, त्याच्यामुळेच आम्ही हरले ॲक्च्युली. त्याचे 2 बाउंड्री सोडल्या, त्याच्यामुळे आम्ही हरले. नक्कीच. आणि कुणबी प्रीमियर लीग खेळताना कसा आनंद व्यक्त करतात विनोदजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जी मेहनत घेतलेली आहे, या मेहनतीचं श्रेय त्यांना जातं. आणि या स्पर्धेविषयी काय म्हणतील आपण? स्पर्धा भरपूर चांगली भरवलेली आहे आणि गेल्या 2 वर्षापासून ही स्पर्धा चालू करणार होते, पण लॉकडाऊनमुळे स्पर्धा खेळता आली नाही आणि आता चालू केली, पण व्यवस्थित चालू आहे. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. तर ब्रिजेश, नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता आपण? प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आता जर फलंदाजी आली तर 30 चेंडूमध्ये काय मॅक्झिमम टोटल असेल? 50 ते 60 धावांपर्यंत करायला लागणार आहे. नक्कीच. या स्पर्धेविषयी काय म्हणशील? स्पर्धा खूपच आयोजन चांगले आहे. विनोद भाऊ आणि त्यांच्या टीमने खूप चांगलं आयोजन केलं आहे. 2 वर्षाआधी टुर्नामेंट झाली नव्हती, पण आज कालपासून तर खूपच चांगलं आयोजन चालू आहे. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. कारण मॅच रनिंगमध्ये आहे, जास्त प्रश्न आम्ही विचारू शकणार नाही आहेत. तर या आपण मंथन करत यांच्याकडे वळणार आहोत. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झालेला आहे, डिसिजन पेंडिंग आहे. थोड्याच वेळात डिसिजन या ठिकाणी कळवतील. या आपण जाऊया मंथन करत यांच्याकडे कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. धन्यवाद प्रमोद. मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर खूप नाजूक स्थितीमध्ये आता मात्र आपल्याला चाणक्य संघ जाताना दिसतोय, कारण की धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. 15 गडी बाद झालेले आहेत ते 3. आणि इक्वेशन जर आपण पाहायला गेलं तर 16 चेंडू आणि विजयासाठी 59 धावांची आवश्यकता आहे. चेतन धोडी, खैरा फाटक यांचं आम्ही शब्दसुमनांनी सहर्ष असं स्वागत करत आहोत. एक मुलायम आणि गोड आवाज प्रमोद शेडगे पुढील 2 दिवस आपल्यासोबत जोडला जाणार आहे. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये तिखट मारा पाहायला मिळाला होता निशांच्या माध्यमातून, या षटकामध्ये देखील अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मात्र निशांची पाहायला मिळते आहे. कारण की 2 चेंडू आतापर्यंत निशांतने हाताळलेत. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर विकेट. आणि यावेळी मात्र सुंदरिता मारलेला फटका इंटू द गॅप जातोय. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. धन्यवाद. आता मात्र रोहितची बॅट जी आहे ती तळपायला लागली आहे. सुंदर असा फटका रोहितच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. चौकार येतोय. धावसंख्या 4 ने पुढे फ्लाय होते झालेली आहे. 19 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट जो आहे तो नक्कीच पाहायला मिळतोय. कुठेतरी गचा थ्रो जो आहे तो नक्कीच पाहायला मिळाला. जिथे सिंगल्स होती तिथे मात्र एक एक्स्ट्राच्या रूपामध्ये मात्र धाव मिळाली आहे. ते मात्र धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 20 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. कारण की धावांचं आणि चेंडूंचं अंतर जर आपण पाहतोय तर 15 चेंडू आणि विजयासाठी 55 धावांची आवश्यकता आहे. दिनेशजी घरत, दिनेश भाऊ यांचा आम्ही शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो. तसेच सुधीर घरत यांचं देखील आम्ही कुणबी प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये स्वागत करीत आहोत. पुढील षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतो गोलंदाज निशांत. यावेळी मात्र सुंदररित्या मारलेला फटका, चेंडू बराच काळ हवेमध्ये जातोय. डीप मिड विकेट, सीमारेषे पार, षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे, थँक्स प्लीज. चेंडू जो आहे तो द्यायचा आहे. अतिशय सुंदर असा मात्र फटका जो आहे तो पाहायला मिळाला रोहनच्या बॅटमधनं. काही का उशीर का होईना मात्र एक मोठा बिग हिट पाहायला मिळाला रोहनच्या बॅटमधनं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय झालेली आहे ती 26 धावा.
अतिशय सुंदर असा फटका जो आहे तो नक्कीच पाहायला मिळाला. षटकाची देखील इथे झालेली आहे समाप्ती. 3 षटकांचा इथे खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 26 धावा. एजी रायडर्स संघटनेनं मात्र नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे. यानंतरचा होणारा सामना बिरवाडी टायगर्स आणि दहिसर एजे रायडर्स या दोन संघांमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. षटक क्रमांक आता मात्र जर पाहायला गेला तर चौथं घेऊन आलेला आहे गोलंदाज जितेश राऊत फ्रॉम पास्तळ. आखूट टप्प्याचा चेंडू सुंदररित्या मारलेला आहे. चेंडू येतो सरळ लॉंग स्टॉप रिजन मध्ये. चौकार 4 धावांसाठी. तेरा ये जलवा माहीमचा हलवा जीवाचा कालवा मनाला बोलवा मामाला बोलवा कालवा हलवा कालवा हलवा कालवा. धन्यवाद. खूपच आखूट टप्प्याचा असा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला होता जितेशच्या माध्यमातून आणि त्या चेंडूचा मात्र सुंदर असा समाचार घेतला आहे तो रोहन याने. 11 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र कुठेतरी ताळमेळ जो आहे तो बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाहीये. त्याचंच उत्तर मात्र निर्धाव चेंडू किरणच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन चेंडू स्थिरावताना मात्र दिसलाय. सामन्याचं समीकरण जर आपण पाहतोय अजूनही 10 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. कुठेतरी आता मात्र युवराज सिंग सारखं रूप मात्र धारण करावं लागेल असं म्हणायला हरकत नाही. या षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे होतोय सफल आणि डायरेक्ट हिट आणि यस गडी धावबाद. जय माता मुंब्रा देवी बैठी है मुंब्रा डोंगर में. उसके दरबार में लोग आते हैं. उसके दरबार में लोग आते हैं. आने जाने वाले लोग कोई हार घालता है तो कोई नारियल फोड़ता है. आने जाने वाले लोग कोई हार घालता है तो कोई नारियल फोड़ता है. मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा खुशी से रख लो. अडीचे धन्यवाद. सामन्याचं समीकरण जर आपण पाहतोय चेंडू बाकी आहेत 9 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची आवश्यकता आहे. सामना जवळजवळ चित्र आपल्या समोर आहे मात्र अजूनही अस्पष्ट आहे. बघूया मोठी कामगिरी आता मात्र रोहन करेल काय हे देखील मात्र पाहणं तितकंच गरजेचं आहे कारण क्रिकेटमध्ये मिरॅकल्स चमत्कार हे होताना बऱ्याच वेळा आपण पाहिलेले आहेत. यावेळी मात्र सुंदररित्या मारलेला फटका डीप मिड विकेटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. सुंदर क्षेत्ररक्षण डाऊन द ग्राउंड गेलेला फटका. एकच धाव तिथे पाहायला मिळते. सार्थक नक्कीच तिथे पाहायला मिळतोय कारण की क्रितेशच्या तालमीमध्ये मात्र तयार होणारा हा नवीन खेळाडू देखील पाहायला मिळतोय कारण की कौशल्यपणाला लावतोय क्रितेश कारण की एक अनुभवाची शिदोरी जी आहे ती क्रितेशकडे आहे आणि तो अनुभव मग नक्कीच इकडे पाहायला मिळतोय. जे बॅटिंग लाईनअप आहे ते देखील सुंदर प्रकारे बहरताना पाहायला मिळालं. गोलंदाजी जी आहे ती देखील पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण देखील चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. बघूया षटकातील पुढील चेंडू जितेशाचा. यावेळी मात्र फॉलो थ्रू स्वतः गोलंदाज अडवतोय. निर्धाव चेंडू जो आहे तो नक्कीच पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 31 धावा. आता मात्र 7 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. लागोपाठ 7 षटकार जे आहेत ते मात्र मारावे लागतील तरी पण आपण टार्गेट कंप्लीट करू शकत नाही आहोत कारण की कंपल्सरी चेस हा जो नियम आहे हा स्पर्धेचा आहे. मात्र गती परिवर्तन चेंज ऑफ पेस जो आहे तो नक्कीच पाहायला मिळाला. पंचांचा निर्णय तो 22च्या माध्यमातून एक धाव तिथे नक्कीच मिळेल. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 32 धावा. आता मात्र शेवटचे 6 चेंडू टाकणं बाकी आणि 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 42 धावांची. चला एक धून ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये.
आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे 42 धावांची. शेवटचं षटक घेऊन आलेला आहे अनुज. यानंतर तयार राहायचं बिरवाडी टायगर्स आणि दैसर एजे रायडर्स. यावेळी मात्र चेंडू बराच काळ हवेत आहेत. शिवम तिथे आहे आणि झेल मात्र नक्कीच. जितेश तिथे आहे. सुंदर असा कॅच टिपला जातोय. नक्कीच जाणता राजा काटाळ्याचे मात्र ओनर संघ मालक राहुलजी घरत मात्र नक्कीच खुश असतील आपल्या संघाच्या परफॉर्मन्सवरती. परंतु लीग मॅच आहे मित्रांनो, आपल्याला अजून हा परफॉर्मन्स कंटिन्यू ठेवावा लागेल तर तुमचं या स्पर्धेमध्ये स्थान हे पक्क होऊ शकतं. कारण की कालच्या दिवसात जर पाहायला गेलं तर वेदांत स्ट्रायकर संघाने देखील उत्तम मात्र परफॉर्मन्स दिला होता. चांगल्या घडामोडी कालच्या दिवसात देखील पाहायला मिळाल्या. चला शोधून या षटकातील 5 चेंडू हे टाकणं बाकीचं आहे आणि धावांची गरज आहे ती 42. यावेळी मात्र डाऊन द लेग साइड नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. अजित म्हात्रे सरांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. इट इज अ वाईड बॅड डिलिव्हरी. 2 धावा मात्र 9+1 अशा 2 धावा नक्कीच मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 34 धावा. फक्त एक औपचारिकता बाकी आहे या सामन्यातली. यावेळी मात्र सुंदर असा हा चेंडू लेग स्पिन नक्कीच पाहायला मिळाला होता. धाव चेंडू जो आहे तो नक्कीच पाहायला मिळतोय. चला दैसर एजे रायडर्स आपण देखील तयार राहायचंय. सामना जसा संपतो लगेच मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हायचंय. आता मात्र सामन्याचं समीकरण जे आहे ते 3 चेंडू आणि 40 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस जो आहे तो पाहायला मिळतो. आता मात्र 2 चेंडू फक्त शिल्लक आहेत. चला घाई करायची आहे कारण की या वेळ दौडायचा नाहीये. कारण की कालच्या दिवसात जर पाहायला गेलं तर खूप स्लो ओव्हर रेटने सामने पाहायला मिळाले. त्याचंच उत्तर मात्र आपल्याला 2 सामने पेंडिंग राहिले कालच्या दिवसामध्ये. तर षटकातील शेवटचा चेंडू नक्कीच विजय हा निश्चित करतोय जाणता राजा काटाळी संघ. आणि विजयी ठरलेला आहे जाणता राजा काटाळे संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स असं नक्कीच म्हणावं लागेल. चला दैसर एजे रायडर संघ मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आणि बिरवाडी टायगर्स आपली सलामीची जोडी देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. धन्यवाद. आपण पाहत आहात कुणबी प्रीमियर लीग 2021 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि उद्याचा अंतिम दिवस नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. या पुढील मात्र 17साठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय वसई आडणेचा बुलंद आवाज प्रमोद शेडगे यांना. आणि त्याचबरोबर दोन्ही संघाच्या 12व्या प्रतिनिधींना मी विनंती करतोय की प्लीज आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये यायचं आहे. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी जिथपर्यंत 12वा प्लेयर इथे येणार नाही सामन्याला सुरुवात होणार नाही याकडे लक्ष असू द्या. दोन्ही संघाचे 12th मन प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. एजे रायडर्स दैसर संघाचा 12th मन आणि बिरवाडी टायगर संघाचा 12th मन. प्लीज कम टू टॉक कॉमेंट्री बॉक्स.
थँक्यू. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचंय. कुणबी प्रीमियर लीग 2021 चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. जो नुकताच आवाज आपण ऐकलात मंथन घरत यांचा, व्हॉइस ऑफ नवली, त्यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. कुणबी प्रीमियर लीग 2021 पर्व दुसरे आपल्याला पाहायला मिळतं आणि या पर्व दुसऱ्यामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा रणसंग्राम, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध हे आपण सातत्याने पाहतोय. कालच्या दिवसापासून या टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आणि खूप छान पद्धतीने आपण पाहतोय ही स्पर्धा. ऑल इज वेल. चला घाई करा. बिरवाडी टायगर्स संघ आपण प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत जमा करायचे. तर विजयासाठी एकंदरीत जर आपण पाहिलं तर धावसंख्या या ठिकाणी समोर ठेवली गेले. पहिला सामना जो एकंदरीत, दुसरा सामना यतीन राऊत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बिरवाडी टायगर्स संघाच्या आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. तर नवीन मॅच दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. बिरवाडी टायगर्स अँड दहिसर एज रायडर्स, जे यूट्यूबच्या माध्यमातून, पाटील नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबवर जे जोडले गेले त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. खूप चांगले मॅच आणि सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना एकाच साईडला जर आपण पाहिलं तर दहिसर एज रायडर्स संघाने काही गेल्या मॅचमध्ये परफॉर्मन्स दिला होता जबरदस्त, परंतु जितम घरतच्या बॅटमधून ज्या धावा आल्या त्या वाखाणण्याजोगे आपल्याला पाहायला मिळाल्या. कौतुकास्पद आणि स्तुती सुमने उधळली गेली होती त्या मॅचमध्ये. खूप बक्षिसांचं पारितोषिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. पारितोषिक खूप लावली गेली कारण त्याच्या खेळीच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. चला 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. सुरू असलेल्या बिरवाडी टायगर्स संघाचा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. तर मी विनंती करेन की दहिसर एज रायडर्स संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही प्रतिनिधींचं आम्ही 12वा खेळाडूंचं सहर्ष स्वागत करतोय कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. केतन राऊत पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज. ब्रिजेश घरत यावेळेला पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय. ब्रँड ऑफ नवलीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त हलक्याशा हाताने चेंडूला सॉफ्ट अँड बॉटम एंडचा परिपूर्ण उपयोग केला गेला होता. एकदा काही रोखू शकणार नाही आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर बिनबाद एक अशी स्थिती पाहायला मिळते. ऑफ द मार्क ब्रिजेश घरतच्या बॅटमधून आपण पाहू शकतायत. कुणबी प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव येत असताना आणि धावांची गती जाऊन पोहोचते ती फलकावर. बिनबाद एक चांगल्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये राईट ओर द विकेट. यावेळेला फुल टच चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा इरादा होता परंतु यावेळेला आउटसाईड दिले. एक स्टंप. आशुतोष व्यवहारे वळतायत, वाईटचा इशारा करतायत. अतुल घरत आम्हाला दर्शवतायत की धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 2 या धावसंख्येवर. दोन संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आपण पाहू शकतात. बिरवाडी टायगर्स अँड दहिसर एज रायडर्स या दोन संघांमध्ये सामना सुरू आहे. श्री छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. हे बेटेगावचं सुसज्ज असं मैदान, सुशोभित असं मैदान. आज प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की प्लेन मैदानात खेळावं, सपाटीकरण मैदानात खेळावं आणि त्या आज मैदान या ठिकाणी लाभलं गेलंय. ते तुम्हा सर्वांचं भाग्य आहे. यावेळेला पाहिलं निळाला हा चेंडू मात्र सरळ सोडून दिला कारण जी मार्किंग आपल्याला पाहायला मिळते त्याच्या आतून चेंडू यावेळेला पिच झाला आणि धावांची गती मात्र फलकावर स्थिरावली गेले. एका साईडला जर आपण पाहिलं तर फलंदाज आहे प्रीतम आणि प्रीतम आणि ब्रिजेशची सलामीची जोडी. कारण गोलंदाजाने गोलंदाजी करावी कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
कारण ऑफस्टमच्या बाहेर येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात फलंदाज आणि जणू काही ग्रहण लागले आता मात्र या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. यावेळेला पाहिलं सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण अप्रतिम. केतनचं कौतुक करेन ज्या अनुषंगाने गोलंदाजी केलेली आहे. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. तर गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जर आपण विचार केला तर मिस्टर क्रितेश घरत आपण यायचं आहे. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच क्रितेश घरत. जबरदस्त अप्रतिम खेळी साकारले गेली. 41. अल्पेशजी रावसाहेब यांना विनंती करेन की सर आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करायचं आहे. प्लीज आपण व्यासपीठावर या. आपल्याला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे ते क्रितेश घरत या फलंदाजाला या खेळाडूला. सरळ बॅटने जरूर खेळला गेला. प्लेइंग फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर जरूर खेळला गेला होता परंतु तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. 2 मिनिटं थांबावीन. मॅन ऑफ द मॅच सामनावीर मागील मॅचमध्ये अतिशय एक विस्फोटक इनिंग क्रितेशच्या बॅटमधून निघाली पाहायला मिळाली होती. या मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार आजच्या दिवसाचा पाहायला मिळतोय क्रितेश घरत वंडर बॉय ऑफ बिरवाडी. कसं वाटतंय क्रितेश कुणबी प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळताना सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मात्र मोठ्या धावा तुझ्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. खरंच खूप सुंदर वाटते कारण गेल्या बरोबरला मी 4-0 हरलेलो आतापर्यंत आता 1 जिंकला तर होप्स अजून वाढलेलं आहे. नक्कीच होप्स वाढलेले आहेत. पुढील सामन्यासाठी तुला शुभेच्छा असतील. चला ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच मंथन. क्रितेश घरत व्हेरी वेल डन. सुपर. अँड नेक्स्ट मॅचसाठी ऑल द बेस्ट आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. धावांची गती जर आपण पाहिली तर 6 धावा. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मिनेश मॅग्निफिसंट अँड ब्रिलियंट फिल्डिंग. सुपर फिल्डिंग. केवळ हा चेंडू पाहिला नाही. खूपच बाहेर असल्या कारणानं आशुतोष व्यवहारे वाईटचा इशारा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर सुसज्ज अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि नीटनेटकं आयोजन कसं असावं हे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवत आहेत. कुणबी प्रीमियर लीग 2021चा हा शानदार थरार जे यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बेटेगावचे ग्रामस्थ वरिष्ठ मंडळी या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांना मी विनंती करेन की आपण सन्मानानं व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आज सुद्धा क्रिकेटवरचा अफाट प्रेम जपणारं व्यक्तिमत्व वरिष्ठ मंडळी या व्यासपीठावर येताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. सुंदर एक्सलंट. काही कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. यावेळेला विलक्षण कामगिरी करताना आपल्या बोटांतील जादू यावेळेला दर्शवले गेले आणि पहिलं षटक कंप्लीट झालंय. एंड ऑफ द ओव्हर. धावसंख्या जाऊन पोहोचते बिरवाडी टायगर्स या संघाची 7 धावा. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. अतुल घरत या ठिकाणी आम्हाला दर्शवत असताना की पहिलं षटक विश्लेषण जर आपण पाहिलं तर 1 धाव आली पहिल्या चेंडूवर. दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू निर्धाव. चौथ्या चेंडूवर 1 धाव. 5वा चेंडू 3 धावा आणि 6व्या चेंडूवर मात्र यावेळेला आपण पाहतोय डॉट आला आणि ज्यामध्ये 2 वाईट आपल्याला पाहायला मिळाले. चला वेळ दौडू नका. तर आता बेटेगावचे जे ग्रामस्थ आहेत त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. सुचेंद्र भाऊ यांना मी विनंती करेल आमचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य श्री दत्तात्रेयजी घरत यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करत. स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर मी विनंती करेल विवेक घरत यांना आमचे ज्येष्ठ असे अरविंद भाऊ घरत यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. त्यानंतर मी रुपेश घरत ह्यांना विनंती करेल की त्याने आमच्याच गावचे ज्येष्ठ असे प्रमोद म्हणजेच बबन पाटील ह्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. त्यानंतर मी पुन्हा एकदा सुचेंद्र भाऊ यांना विनंती करेल की त्याने आमच्या गावचे ज्येष्ठ असे बाळकृष्ण घरत ह्यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान करायचं आहे. धन्यवाद.
तर पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकांमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 धावा, 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. थोडीशी संत गतीने सुरुवात चाललेली आहे कारण पॉवर प्लेचं बंधन आणि पॉवर प्लेच्या बंधनात अधिराज्य गाजवलं केतन राऊत या गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं, विलक्षण कामगिरी केली, अभेद्य मारा केला, सुपर बॉलिंग. पहिला चेंडू यावेळेला प्रसाद या गोलंदाजाचा आपण पाहतोय. थोडासा अक्कूट टप्प्याचा चेंडू जरूर होता, परंतु ब्रिजेश घरत यावेळेला आपण पाहतो टायमिंग साध्य करत नाहीयेत. युजर्स फुटवर्क अप्रतिम आहे कारण लेदर क्रिकेटमध्ये ज्याने जबरदस्त विकेट हॅट्रिक घेऊन अप्रतिम पुन्हा एकदा विक्रम नोंदवला गेला होता, तोच ब्रिजेश घरत आपल्याला पाहायला मिळतोय ॲज अ ऑलराऊंडर. ब्रँड ऑफ नवली. धावांची गती मात्र स्थिरावली गेले. 7 धावा, कोणताही गडी बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू असली तरी सुद्धा धावसंख्या मात्र स्थिरावली गेले. यावेळेला पहिला स्क्वेअर ऑफ द विकेट, तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त अप्रतिम हा फटका पाहायला मिळाला, देखणा फटका ब्रिजेश घरतच्या बॅट मधून. चौकार, KPL चौकार. तर मी विनंती करेल विवेक घरत यांना की आपल्या गावचे ज्येष्ठ असे आदरणीय श्री अशोक लक्ष्मण घरत यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान करायचं आहे. धन्यवाद. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या चौकार आणि 11 धावा. ब्रिजेश घरतची ही ताकद आहे, नजाकत आहे. ऑफ साईडला इंटू द गॅप मध्ये क्लास कव्हर ड्राईव्ह ऑन द राईज खेळला गेला, ऑन द अप खेळला गेलाय. सुंदर फटका पाहायला मिळतोय. जमिनी लगत मात्र यावेळेला चेंडूला खेळलं गेलं. ग्राउंड स्ट्रोक मध्ये माहिर आहे ब्रिजेश घरत. पुन्हा एकदा मात्र तोच क्लास यावेळेला दर्शवत असताना ब्रिजेश घरत पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते. यावेळेला हलक्याशा हाताने फक्त चेंडूला सॉफ्ट अँड बॉटम एंडचा परिपूर्ण उपयोग केला. चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. एक धाव काही रोखू शकणार नाहीयेत. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 16 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 3 चेंडूचा खेळ झालाय. प्रथम फलंदाजी करताना बिरवाडी टायगर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचे संघ मालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्व संघ मालकांचं हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. धावसंख्या 16 धावा. अप्रतिम अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं गेलं होतं. डॉट चेंडू येतोय. प्रीतम एका साईडला आपण पाहतो डॉट चेंडू फार खेळलेले आहेत. आतापर्यंत 2 चेंडू डॉट खेळले, 3 चेंडूचा सामना केलाय आणि एकच धाव फक्त त्यांच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण प्रसाद यांच्या हातखंडामधून पाहायला मिळते. सुपर बॉलिंग. यावेळेला पहिला स्विच हिटचा फटका खेळण्यासाठी पुन्हा एकदा मात्र तयार होते, परंतु यावेळेला चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होऊ शकला नाही आणि प्रसादचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या जरी 2 चौकार आले तरी सुद्धा आपल्यामध्ये जी क्वालिटी आहे ती मात्र यावेळेला मेंटेन केली गेली आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 16 धावा, 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. यानंतर होणारा सामना सरकार चॅलेंजर बेटेगाव वर्सेस जानता राजा काटाळे. दोन्ही संघाचे संघनायक आपण यायचं आहे. तर षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 8ची सरासरी यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. योग्य सरासरी आहे का तर नाही, कारण 10 ते 12 जर प्रति षटकामागे धावा येत आहेत तर एक चांगली सरासरी, उत्तम दर्जाची सरासरी म्हणून ओळखली जाते या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. कारण क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झालंय. एक षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 20-20, 25-25 धावा सुद्धा वसूल केल्या जात आहेत. हे आपण टेनिस क्रिकेट विश्वात पाहिलंय. एका षटकामध्ये तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मी 52 धावा सुद्धा पाहिलेल्या आहेत दातिवऱ्याच्या मैदानात. तर हे क्रिकेटचं मात्र आपण पाहिलं तर क्रिकेट खूप पुढे चाललेलं आहे. पॉप्युलर क्रिकेट होत चाललेलं आहे आणि लोकप्रियता खूप मिळाले या टेनिस चेंडूला. आणि टेनिस क्रिकेटर आज जर आपण पाहिलं तर व्यावसायिक खेळाडू बनले गेलेत. आज ग्रामीण दुर्गम भागातून छोट्या छोट्या लीगच्या मॅचेस होतात आणि त्याचा फायदा मात्र एक गाव एक संघाला मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. हे या लीगच्या मॅचेसचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 16, 2 षटकांचा खेळ अखेरीस समाप्ती वर आपल्याला पाहायला मिळतोय 8च्या सरासरीने.
अप्रतिम खोलवर चेंडू होता. ब्लॉकलमध्ये चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर टाईप चेंडू आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या चिकीत सिंगलच्या माध्यमातून 17 धावा विदाऊट लॉस. आतापर्यंत कोणताही फलंदाज बाद झालेला नाही आहे. जेवढा वेळ मात्र तुम्ही खेळपट्टीवर राहतील तेवढ्या ऑटोमॅटिक धावा येतील, परंतु त्यासाठी कॉन्फिडन्स खूप महत्त्वाची भूमिका असेल. कारण आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. आत्मविश्वास असावा, परंतु क्रिकेटच्या दुनियेमध्ये आणि अनन्य जीवनामध्ये मात्र कधीच अति आत्मविश्वास नसावा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 17 धावा 17. पुन्हा एकदा गोलंदाज योगेश. या वेळेला मात्र चेंडू निघून जातोय आउटसाइड दिले. एक स्टंप पंच वत आहेत. आशुतोष व्यवहारे वाईटचा इशारा करतात. प्रेमित राऊत पिंट्या या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप चांगल्या प्रकारची प्रगती केली या खेळाडूंनी. जे प्रोफेशनल क्रिकेट म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि आज प्रत्येक खेळाडूची इच्छा व्यक्त होत असताना आपण पाहू शकतायत. धावांची गती फलकावर. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. सरळ चेंडूला मात्र यावेळेला खेळलं गेलं. ऑन ड्राईव्ह खेळला गेला. एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 20 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ झालाय, क्षमस्व. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आणि यस इज गॉन. या वेळेला मात्र फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 20 धावा. ॲब्सोल्युटली प्लम. आणि या ठिकाणी फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागतं. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. कुणबी समाजाचा चेता रवलाय रे. खेळ क्रिकेटचा सामना रंगलाय रे. और बिगित जाऊ भेटे गावाला. और खेळ हा खेळू आपले समाजाचा. कुणबी समाजाचा चेता रवलाय रे. खेळ क्रिकेटचा सामना रंगलाय रे. शेती वाले दही सरवावे. थँक्यू. चला वेळ दौडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ते एकंदरीत जाऊन पोहोचते 20 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय योगेशच्या हातखंडामधून. धावसंख्या 20 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. राईट ओव्हर द विकेट. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होताना यावेळेला खोलवर चेंडू होता. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त मनगड्याच्या साहाय्याने दिशा देण्याचं काम केलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे झेपावतोय. पंचांकडे दाद मागितली गेली होती, परंतु क्रीजमध्ये ब्रिजेश घरात वेगाने निघून जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 22 धावा. 22 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 2 संघांमध्ये दोन्ही संघ बलाढ्य आहेत. या वेळेला मात्र बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतात. बॅक टू द डगआउट. योगेशला मात्र दुसरी सफलता आपल्या हातखंडामधून मिळताना पाहायला मिळते. मॅग्निफिसंट बॉलिंग, एक्सलंट डिलिव्हरी, फॅब्युलस बॉलिंग. यस पंच काय दर्शवतात, पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे. एवढा प्यार करस काय?
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. संगीतमय वातावरण निर्माण केलं जातं खूप छान पद्धतीने. आपण पाहतो उर्वी डीजेच्या माध्यमातून श्रवण इंद्रियांपर्यंत हे सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळत आहेत. जितम गरत यांना सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. सुनील यादव वरई यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. जिद्देश पुष्पक, त्यानंतर जर आपण पाहिलं तर अक्षय यांच्यासाठी आपण पाहतो, जितम यांच्यासाठी आपण पाहतो आणि तसेच मोहित यांच्यासाठी सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत सुनीलजी यादव यांच्याकडून, जे MPL हाताळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 22 धावा. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपण पाहू शकतायत. बिरवाडी टायगर्स अँड दहिसर एज रायडर्स हा सामना सुरू आहे. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. एंड ऑफ दी ओव्हर तर षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत आणि 7.33च्या सरासरीने 22 धावा. प्रथम फलंदाजी करताना बिरवाडी टायगर्स या संघाची स्थिती थोडीफार नाजूक आपल्याला पाहायला मिळते, कारण या खेळपट्टीचा विचार केला तर 76 धावा, मात्र याच खेळपट्टीवर 75 धावा चेस केल्या गेल्या आणि जितमची मात्र जबरदस्त खेळी, गौरवची सुंदर खेळी पाहायला मिळाली, परंतु गौरवच्या त्या सुंदर खेळीवर पाणी फेरलं गेलं आणि जितम गरतने मात्र वन मॅन आर्मी खेळ करत मात्र 76 धावा चेस केल्या. यावरून सिद्ध होतं की मोठ्या धावसंख्येचा लक्ष यावेळेला उभारावं लागणार आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या 22 धावा. पालघर जिल्ह्यामध्ये, पालघर तालुक्यामध्ये आणि बेटेगावच्या या मैदानात श्री छत्रपती संभाजीराजे मैदान आपण पाहतो आणि या मैदानात सुरू असलेला घमासान युद्ध कुणबी प्रीमियर लीग 2021चं पर्व दुसरे खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. आज पालघर जिल्ह्याचा विचार केला तर ठाणे जिल्हा विभाजित झाला आणि 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं पालघर जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्हा हा स्वतंत्रपणे प्रस्थापित झाला 1 ऑगस्ट 2014 मध्ये आणि त्यावेळेला लोकसंख्या 29,95,448 एवढी पालघर जिल्ह्याची लोकसंख्या पाहायला मिळाली. एकूण 8 तालुके मोडले गेले. एकूण आमदार 6, खासदार 1, तर ज्याचं क्षेत्रफळ जर आपण पाहिलं तर 5,444 चौरस किलोमीटर एवढं पालघर जिल्ह्याचं क्षेत्रफळ आपल्याला पाहायला मिळतं. आणि ती स्पर्धा आपण पाहतोय पालघर तालुक्यामध्ये आणि खूप चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन या स्पर्धेचं केलं गेलं आहे. चला, वेळ दौडू नका, वारंवार आम्हाला सूचना करण्यासाठी भाग पाडू नका. 3 षटक, धावसंख्या 22. साईडला सुंदर फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू मात्र पुढे सरसावतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी एक धाव निश्चित स्वरूपात खेळपट्टीवर निघून येते. एकेरीवर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 23 धावा. 23 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर अतुल घरत खूप चांगली माहिती त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण गुणलेखक म्हटलं की समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून गुणलेखकाला निवडलं गेलं. ते 15 मार्च 1877 मध्ये 1:02 पहिला चेंडू पडला मेलबॉर्नच्या मैदानात आणि तिथून मात्र टेस्ट क्रिकेटला सुरुवात झाली. वेळेला अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. शफल होत आहेत ऑप्शनच्या बाहेर आणि अजित म्हात्रे त्या ठिकाणी लगेच सिग्नल करतायत की तुम्ही शफल कुठे झालेत आणि त्या कारणास्तव तुम्हाला हा वाईट मिळूच शकणार नाहीये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 23. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2. 23 धावांमध्ये 3 धावा एक्स्ट्रा. पुन्हा एकदा अगेन्स्ट द टर्न. काय जबरदस्त गोलंदाजी केली. ब्युटी इज अ ओनली स्किन डीप. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण, व्हेरायशन आहे, व्हेरायटी आहे आणि वैविध्यता ज्याला म्हटली जाते त्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. गुड बॉलिंग बाय प्रसाद. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 23 धावा. बिरवाडी टायगर्स संघ थोडासा सन्नाटा पसरला गेला ड्रेसिंग रूम मध्ये, कारण ज्या धावा यायला हव्यात त्या धावा येताना पाहायला मिळत नाहीयेत अजून. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. काय अप्रतिम गोलंदाजी केले. आपल्या बोटांतील जादू, फिंगरचा परिपूर्ण उपयोग करत असताना याला म्हणतात ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा प्रसादची कृती खूप छान आहे. अप्रतिम. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही काय करता याला खूप प्राधान्य दिलं जातं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, वारंवार नच बली है जिसे कहा जाता है. मात्र यावेळेला आपण पाहतो फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतायत. ब्रिजेश एका साईडला आपण पाहू शकतायत. अजित मात्र डॉटवर डॉट चेंडू येत आहेत. धावसंख्या स्थिरावली गेले. प्रसाद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. प्रफुल्ल पाटील आमच्या डाव्या साईडला. पीपी त्यांचं आगमन, ब्रँड ऑफ उमरोळी
निरंजन घरत एका साईडला आपण पाहू शकतायत. वेलकम. कालचा दिवस खूप चांगल्या प्रकारचा खेळला गेला. उद्याच्या दिवसात इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धावांची गती जर आपण पाहिली तर 24 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला चौथं प्रगतीपथावर. प्रसादचे 2 स्पेल खूप महागडे ठरण्याऐवजी यावेळेला मात्र प्रतिस्पर्धी संघाला खूपच मात्र यावेळेला आपण पाहतो महाग ठरले गेले, कारण ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली सुरेख सुपर. प्रसाद अप्रतिम गुड डिलिव्हरी. प्रसाद आक्रमकता दाखवले गोलंदाजीवर. वाखाणण्याजोगे कामगिरी करताना यावेळेला आपण पाहतोय 4 षटकं. तर प्रेमित राऊतने पहिल्या सामन्यामध्ये ए प्लान वापरला होता, परंतु इथे दुसऱ्या सामन्यामध्ये त्याने मात्र स्वतःला मागे ठेवलं आणि इथे मात्र येणाऱ्या अपकमिंगला चान्स दिला की मात्र प्रेमित राऊत कशा प्रकारची कॅप्टनशिप करतोय. अप्रतिम सुरेख आणि सुंदर. जरी गौरव कर्णधार असला तरी सुद्धा प्रेमित राऊत जास्तीत जास्त लीड करताना पाहायला मिळतोय, कारण तुमच्याकडे 2 प्लान असायला हवेत, एक ए प्लान आणि बी प्लान. जेव्हा ए प्लान मात्र यावेळेला फेल होतो त्यावेळेला बी प्लान सक्सेस करण्यासाठी तुम्हाला तो वेळ असतो. धावसंख्या झालेली आहे 24 रन्स. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4 यावेळेला कंप्लीट झालेत आणि 4 षटकांमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 24 धावा 6च्या सरासरीने आपण पाहू शकतात. तर या आपण प्रफुल्ल पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी या स्पर्धेचे अध्यक्ष विनोदजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते पीपी वेलकम आपल्या या कुणबी प्रीमियर लीग 2021 मध्ये सहर्ष स्वागत आहे. लवकरच येत आहे अग्री प्रीमियर लीग 10 जानेवारी ते 16 जानेवारी. आतिश राऊत सरावली या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा आपण यथोचित स्वागत सन्मान करूया. आणि या वेळेला मात्र मिस टायमिंग झाला होता. हा झेल खूप महत्त्वपूर्ण होता, परंतु झेल सुटतोय आणि या वेळेला मात्र ब्रिजेश घरात बाद होताना पाहायला मिळेल. दैव देते नि कर्म नेते. यावेळेला मात्र फलंदाज बाद. आदरणीय रोहनजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी अध्यक्ष विनोदजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा. कालच्या दिवसात जबरदस्त सुपर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आज प्रेक्षक म्हणून मॅचचा आनंद घेत आहेत. वेलकम रोहनजी पाटील, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. गुड बॅटिंग कालच्या दिवसात सुपर. एक उत्तुंग षटकार अजून डोळ्यासमोर झळाळतोय. निरंजन घरत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हे सर्व स्टार आपण पाहतोय कुणबी समाजाचे जबरदस्त आपण पाहतोय हिरो आहेत. सरकार चॅलेंजर बेटेगाव आणि जाणता राजा काटाळे. चला नेक्स्ट मॅच, बिग फाईट, बिग मॅच. पाचवं षटक आणि पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी निघाले होते, परंतु ब्रिजेश घरत त्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत. आणि अजित म्हात्रे यांचं मात्र ॲक्युरेट लक्ष, ॲज अ शार्प ॲज अ नीडल, सुईस सारखे तीक्ष्ण अशा नजरेत नेहातात पंचांच्या भूमिकेत. पुन्हा एकदा प्रेमित राऊत अर्थातच पिंट्या या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय या टेनिस क्रिकेट विश्वात. यावेळेला क्लीन बोल्ड सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि फलंदाज बाद होताना तेवढाच वेग आणि लेंथ ऑन लाईन सुपर पाहायला मिळाली. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. अशोकजी घरत साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल. तसेच प्रभाकरजी काशीनाथ घरत तंटामुक्ती अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. हेमंत पाटील हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला सरकार चॅलेंजर बेटेगाव, फक्त तुमच्याकडे 2 मिनिटे राहिलेली आहेत टॉस करण्यासाठी प्लीज. आणि जाणता राजा काटाळे. धावांची गती जर आपण पाहिली, सरकार चॅलेंजर बेटेगाव संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. धावांची गती फलकावर. यावेळेला मात्र आपण पाहू शकता चेंडूला मात्र वळवला गेलाय. चेंडू निघून जाईल तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. ती बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 26 धावा
26 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. एक लो स्कोरिंग यावेळेला आपण पाहू शकतायत. तुमच्या समवेत मंथन घरत त्या ठिकाणी असतील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. उजव्या हाताने यावेळेला मात्र टक्कन आवाज आलाय. जबरदस्त पॉवरफुल फटका आहे. सरळ चेंडूला मात्र यावेळेला भिरकावून दिलाय, फेकून दिलाय मिडॉनच्या डोक्यावरून. एक देखणा फटका. सुपर टायमिंग. 6 धावा. गुड शॉट. या षटकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा. 32 रन. यावेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर प्रेमित राऊत यांचा आणि वाईटच्या इशाऱ्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 33 रन्स 33 धावा. फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अजित. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने प्रेमित राऊत. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 33 रन्स 33 धावा. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला लॉंगेस्ट सिक्सर पाहायला मिळतोय. जवळजवळ चेंडू 106 मीटरवर जाऊन चेंडू आदळतोय. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6 धावा. चला जाणता राजा काटाळे संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. सरकार चॅलेंजर बेटेगाव संघाचे कर्णधार स्वप्नील घरत हे देखील इथे उपस्थित आहेत. कृतेश घरत चला टॉस करण्यासाठी या. तर आत्तेजी मदन राऊत यांच्या शुभ हस्ते मात्र आता नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. 2 कर्णधार समोरासमोर मात्र शुभेच्छा देत पाहतो. शेवटचा चेंडू असेल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 39. 39 धावा. मात्र नाणेफेकीचा कौल आता मात्र कृतेश घरत यांच्या बाजूला लागतोय. जाणता राजा काटाळे संघ नाणेफेकीचा कौल जिंकल्या. 5 षटक असणार आहेत. काय आपला निर्णय असणार आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षण. कारण की जर पाहायला गेलं तर इथे बॅटिंग चेसिंग देखील होताना आपण पाहिलं. काय विचार करून तुम्ही फिल्डिंग हा निर्णय स्वीकारलाय. चेसिंग इझी होतं इथे. नक्कीच तुम्हाला या मॅच साठी शुभेच्छा असतील. स्वप्नील घरत आपल्या समोर देखील एक तगडा आव्हान आहे. कारण की कृतेश घरत सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर एक बहारदार इनिंग कृतेशची पाहायला मिळाली. तर कुठलेही असे तुमच्याकडे आता ट्रम्पकार्ड फलंदाज तुम्ही स्वतः एक आहात त्या संघामध्ये, कुठल्या फलंदाजांवरती विश्वास असणार आहे. आमच्या जवळजवळ सगळ्याच फलंदाजावर विश्वास आहे. कारण आम्ही 75 रन चेस केले, 76 रन चेस केले. त्याच्यामध्ये जितेनने चांगलं बॅटिंग केलेली आहे. मयूर खेळतोय. एकच विकेट गेले. त्यामुळे आम्ही प्रयत्न जास्तीत जास्त हे करू, रन करायचा प्रयत्न करू. नक्कीच आत्मविश्वास तुमच्याकडे देखील तितकाच आहे. कशा पद्धतीने ही स्पर्धेकडे तुम्ही पाहता. कारण गेली 2 वर्ष कोरोनाचं भयावह सावट पूर्ण जगावरती होतं. ही स्पर्धा डिले होत मात्र यावर्षी कुठेतरी मुहूर्त निघाला आणि ही स्पर्धेला सुरुवात झाली. कशा पद्धतीने या स्पर्धेकडे पाहता आणि या आयोजन आणि नियोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल. आयोजन खूप सुंदर केलेलं आहे. म्हणजे आपलं त्यामुळे या प्रयत्नामधून या विनोद दोघांनी चांगलं प्रयत्न करून ही चांगली टुर्नामेंट यशस्वी करायला प्रयत्न केलेले आहेत. नक्कीच तुम्हाला या मॅचसाठी शुभेच्छा असतील. तर चला यानंतर आपण वळणार आहोत पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे. यानंतर सामना रंगणार आहे जाणता राजा काटाळे आणि सरकार चॅलेंजर्स बेटेगाव. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 5 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि 5 षटकांमध्ये धावसंख्या स्कोर कार्डवर 39. 39 धावा आणि 40 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. ते आपण पाहू शकतायत. 5 षटकांमध्ये 40 धावांचं लक्ष असेल. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना बॅलन्सिंग आपण पाहू शकणार आहोत. चला वेळ दौडू नका, लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. बिरवाडी टायगर्स संघ आपल्याला पाहायला मिळेल. राहुल चापके यांच्याकडून सुद्धा मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेला. वैभव वसईकर यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. स्वप्नील कांबळे, अमोल पाटील असेल आणि सुंदर राकेश भोईर यांनी सुद्धा मात्र एक चांगले समालोचक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. खार्डीच्या मैदानात नेहमी साथ देत असतात आणि त्यांच्याकडून सुद्धा नाईस ऑर्गनायझेशन, ऑल इज वेल ही स्पर्धा आहे असं त्यांनी मात्र दर्शवलं गेलंय. अंकुश सैतवडकर यांच्याकडून सुद्धा आपण पाहतो आणि सुनील यादव यांच्याकडून अक्षय पुष्पक आणि जितेश जितम यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात आणि खूप चांगली स्पर्धा आहे.
हे मात्र यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले जे श्रोते आहेत त्यांच्याकडून मात्र या स्पर्धेचं खूप चांगल्या प्रकारचं कौतुक होत असताना पाहायला मिळतं, कारण 195 देशांमध्ये ही स्पर्धा पसरली गेली आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून नो डाऊट क्वांटिटीपेक्षा क्लॅरिटी खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. समोरच विनोदजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, तदनंतर सचिंद्र घरस सर जे आधारस्तंभ आहेत. तर या सर्वांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. 40 धावांचं एकंदरीत लक्ष हे समोर आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं बिरवाडी टायगर्स हा संघ जर आपण पाहिला तर यावेळेला आपण पाहू शकताय तर थोडंसं लो स्कोरिंग आहे, परंतु चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. विपुल गरत डाव्या साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली मेहनत त्यांच्या सुद्धा माध्यमातून आपण पाहू शकता. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. 40 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट क्वालिटी स्टँडर्ड. नितेश पाटील, पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर, त्यांना सुद्धा कॅमेऱ्यात बंदिस्त केलं जात आहे. 40 धावांचं लक्ष आहे. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी येत असताना 2 पंच आशुतोष व्यवहारे अँड अजित म्हात्रे, 2 कॅमेरामॅन. खूप चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क आपण पाहू शकतायत. सुसज्ज असं मैदान श्री छत्रपती संभाजीराजे मैदान, बेटेगावचं ऐतिहासिक मैदान पालघर जिल्ह्यामध्ये. आणि बेटेगावच्या या मैदानात सुरू असलेलं घमासान युद्ध कुणबी प्रीमियर लीग ब्रँड ऑफ टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. मानाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची स्पर्धा अर्थातच KPL कुणबी प्रीमियर लीग 2021. चला वेळ दौडू नका प्लीज, घाई करा जरा. टेनिस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारला गेला आहे. विक्रांत ठाकूर चिनू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम विक्रांत, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. 2 फलंदाज शिवम आणि प्रेमित हे 2 फलंदाज पाहायला मिळतात. ते 40 धावा कितपर्यंत, किती षटकांपर्यंत घेऊन जात आहेत आणि किती षटकांपर्यंत अचीव करतायत याकडे सर्वांचं लक्ष आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना अतिशय सुंदर अशा वातावरणात, कारण स्पर्धा म्हटली कोणतंही ऑर्गनायझेशन म्हटलं तर खाऊ गोष्ट नसते. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. 1 ते 2 महिने अगोदर तुम्हाला तयारी करावी लागते. धावसंख्या यावेळेला जर आपण पाहिली तर पहिला चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडू येतोय. यतीन राऊत त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक धाव अर्जित केली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते बिनबाद 1. गेल्या मॅचमध्ये शिवम हा फलंदाज फ्लॉप ठरला गेला होता, परंतु या मॅचमध्ये पुन्हा एकदा ती सुवर्ण संधी आहे. पुन्हा एकदा मात्र रिदम पकडण्याची, कारण एखाद्या खेळाडूला जर बॅड पॅच येत असतील, वारंवार मात्र तो फ्लॉप शूट ठरत असेल तर एका महत्त्वपूर्ण इनिंगची गरज असते आणि तो महत्त्वपूर्ण डावामध्ये जर खेळला तर खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं जातं. स्वतः बॅलेन्सिंग राहतात. 1 धाव अर्जित केली जाते ऑफ द मार्क. आदरणीय सन्माननीय उमेशजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी केतनजी राऊत यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यतुचे स्वागत सन्मान करावं. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते आणि भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे आणि त्या भारतीय संस्कृतीचा वारसा असतागायत आपण पाहतो. आद्य कर्तव्य असतं आयोजकांचं आणि ते पूर्ण करत असताना बॅटची एज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय. एका हाताने डिरेक्ट हिट करण्याचा इरादा प्रेमित मात्र तेवढ्या चपळाईने एकदा वर्जित करत असताना धावसंख्येत भर होते आणि संघ जाऊन पोहोचतोय तो फलकावर 3 या धावसंख्येवर. एका साईडला गोलंदाज जर आपण पाहिलं तर ब्रिजेश लेदर आणि टेनिस क्रिकेटचा खूप मोठा अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि अनुभवाचं गाठोडं घेऊन नेहमीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना सिच्युएशननुसार गोलंदाजी त्याने मात्र जेव्हा जेव्हा संघ संकटात सापडला तेव्हा तेव्हा त्याने मात्र वर काढण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेला ऑन साईडला मिस टायमिंग जरूर झाला होता. चिप शॉट म्हणता येईल,
मिडॉनचा क्षेत्ररक्षक खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी एकच धाव आणि एकेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 4 धावा. चार धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यावेळेला पहिला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु प्रयत्नांना यश नाहीये. सेफ झोन मध्ये आपण पाहू शकता एकच धावेवर शिवमला मात्र समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 5 धावा, 5 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. बेटेगावचे ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं खूप खूप आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. जसा वेळ मिळेल तसा वेळ मिळाल्यानंतर या मॅचचा आनंद घेण्यासाठी ते वरिष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतील. सरकार चॅलेंजर बेटेगाव संघ आपण जिथे उभे आहात तिथून त्या पॅव्हेलियन मधून जरी प्लेयर त्या ठिकाणी आपण पाठवलेत तरी सुद्धा चालेल. सुंदर फटका यावेळेला पाहायला मिळाला. प्रेमित राऊतच्या बॅट मधून ऑन ड्राईव्ह खेळला गेला होता आणि चौकाराने वेलकम बाउंड्री. चौकार येतोय एंड ऑफ द ओव्हर. पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 9 धावा. प्रतिस्पर्धी संघाच्या कंपॅरिझन करताना 7 धावा या फलकावर पाहायला मिळाल्या होत्या. जमेची बाजू काय तर आतापर्यंत दोन्ही कंपॅरिझन करताना की फलंदाज बाद झालेले नाही आहेत. 40 धावांचा पाठलाग करताना स्टार्ट अगदी चांगली मिळाले, कारण ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते ना, तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. आणि एखाद्या बिल्डरला जर चांगली इमारत बांधायची असेल तर नो डाऊट अबाउट इट फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. पाया मजबूत करावा लागतो, तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवात करावीच लागते. पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 9 धावा. एंड ऑफ द ओव्हर 9 धावा या फलकावर. अतिशय सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपण पाहू शकतायत. 2 वर्ष तर कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं ही पोस्टपोन झाली होती स्पर्धा, परंतु तदनंतर अवकाळी पावसाने सुद्धा सावट आणलं होतं या स्पर्धेला. परंतु तदनंतर उन्हाचा तडाखा थोडाफार पाहायला मिळाला आणि खेळपट्टी खूप छान पद्धतीने मेंटेन केली गेली. पिच क्युरेटर आणि ग्राउंड्समन स्टाफचं खरोखर कौतुक करावं तेवढं कमीचं आहे. प्रीतम राऊत गोलंदाजी मार्कवर येताना पहिलं षटक. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावा. 24 चेंडू 31 धावा. यावेळेला शिवमचा हा फटका पाहायला मिळतोय. मिस टायमिंग, विद्युत तारेच्या अगदी मधोमध चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि सुंदररित्या कोणतीही चूक न करताना त्या ठिकाणी जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. पहिला गडी बाद. 1 मॅन डाऊन. बॅक टू द पॅव्हिलियन. वाले अरे शेती वाले दै सरवावे जापू खटे. आम्ही शेती वाले अरे वाडी वाले दत्तरवर कुठे काटाळे. अरे शेती काय करतात आमचे गावाला. अरे आशीर्वाद देऊ कटू देवाचा. कुणबी समाजाचा खेळा नव्हता क्रिकेटचा. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या 9 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. 9 धावा या फलकावर आपण पाहतोय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कुणाल आंबेकर, साईनाथ शेलार, नितीन कुंभारे यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला आणि राहुल चापके ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत. शिवमला शुभेच्छा दिल्या होत्या, परंतु शिवम मात्र यावेळेला बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये जात असताना पाहायला मिळाला. धावसंख्या 9 रन्स 9 धावा या फलकावर आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने पहिली सफलता प्राप्त केली प्रीतम राऊतने. विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला खोलवर चेंडू अप्रतिम ब्रह्मास्त्र आहे हे क्रिकेटमधलं आणि गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून मात्र 6 चेंडूमध्ये एकतरी यावेळेला ब्लॉक कॉलमध्ये चेंडू फेकावा ही त्याची इच्छा असते. एकतरी चेंडू बाउन्स करावा ही त्याची इच्छा प्रकट होते आणि त्याच इच्छाशक्तीच्या बळावर मात्र काही गोलंदाज खूप आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजलेत. तुमच्याकडे इच्छाशक्ती जर असेल तर नक्कीच मार्ग सापडेल आणि त्याच अनुषंगाने मात्र यावेळेला गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला ऑन साइडला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. ही ताकद आहे. जबरदस्त प्रेमित राऊतच्या बॅट मधून एक उत्तुंग फटका. मॅग्निफिसंट टायमिंग. 6 धावा. गुड शॉट.
कृपया करून सरकार चॅलेंजर बेटेगाव आपण त्याच पॅव्हिलियन मधून आलात तरी चालेल, तुमच्याच पॅव्हिलियन मधून आलात तरी चालेल. सरकार चॅलेंजर बेटेगाव आपण त्याच पॅव्हिलियन मधून आलात तरी चालेल, तुमच्याच पॅव्हिलियन मधून आपण आलात तरी चालेल. मात्र कदाचित फर्स्ट मॅच आपण पाहिली आणि फर्स्ट मॅच जिंकण्याचा जो आपण पाहतो आस्वाद घेण्यासाठी त्याच जागेवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 16. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुरेख पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 16 धावा फलकावर विजयासाठी 24 धावांचं लक्ष्य आहे. चेंडू आहेत तुमच्याकडे अजून सुद्धा 19 आणि 19 चेंडूमध्ये 24 धावा. अतुल घरत खूप चांगली माहिती देत असताना अप्रतिम. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने. यावेळेला पहिला ऑन साईडला फटका चांगला आहे, जबरदस्त चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू सीमा रेषा पार आणि हा आला एक उत्तुंग षटकार. 6 धावा गोड आवाजात, गोड षटकार. या षटकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 22 धावा. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 22 धावा. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. गौरव ज्यासाठी ओळखला जातो गेल्या मॅच मध्ये अप्रतिम आक्रमकता काय असते, विस्फोटक आणि गोलंदाजांचा कर्दन काळ कसा असावा हे दाखवलं गेलं. आदरणीय सन्माननीय उमेशजी शांताराम राऊत पास्थळ यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 2000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतात. धन्यवाद. धावसंख्या फलकावर 22 विजयासाठी चेंडू आहेत तुमच्याकडे. आता मात्र यावेळेला आपण पाहू शकणार आहोत ब्रिजेशचा हा चेंडू मात्र सावध पवित्रा या ठिकाणी घेतला जातोय. सावधगिरीने मात्र ब्रिजेश घरात एक घातक गोलंदाज आहे. कित्येक वेळा फलंदाजांचा कर्दन काळ म्हणून जो ओळखला गेला. जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा तेव्हा मात्र याच खेळाडूने नवली संघाला सुद्धा खूप त्या संकटातून बाहेर काढलं. जेव्हा जेव्हा गोलंदाजी करताना आणि याच स्पर्धेमध्ये खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी. यावेळेला स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. उत्तुंग फटका आणि सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलंय. केविन पीटरसन कॉपी बुक स्टाईल मध्ये 6 धावा. गुड शॉट. धावसंख्या 29, 29 धावा. त्यावेळेला मात्र चेंडू निघून जातोय शॉर्ट लेग गलीला. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. बाईचच्या स्वरूपात अजित मात्रे त्या ठिकाणी दर्शवत असताना संघाची धावसंख्या 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. गौरवने जबरदस्त आक्रमकता दाखवले. धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन अर्थातच गौरव आणि एका साईडला प्रेमित राऊत. फुलटा चेंडूला ऑन साईडला फक्त हलक्याशा हाताने मनगडीच्या साहाय्याने वळवलं गेलं. एकदा कंप्लीट केली जाते. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग एकदा वर्जित केली जाते आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. अतुल घरत आम्हाला दर्शवत आहेत की धावसंख्या 31 धावा. विजयासाठी 13 चेंडू आणि 9 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 13 चेंडू आणि 9 धावा. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पंचांकडे दाद मागितली गेली होती परंतु यावेळेला एक धाव काही रोखू शकणार नाही आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 32 धावा. 32 रन्स. विजयासाठी 12 चेंडू आणि 8 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर होणारा सामना सरकार चॅलेंजर बेटेगाव आणि जाणता राजा काटाळे. दोन्ही संघ रेडी राहायचे आहेत.
वेळेची दिरंगाई न करताना लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. चला स्पीडअप करा गेम प्लीज. गड्या जवळजवळ 12:30 वाजलेले आहेत. 12 चेंडू आणि विजयासाठी 8 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. सुंदर स्टँड्स, चांगले बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. कुणबी प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा अर्थातच KPL हे शॉर्ट फॉर्म आपल्याला पाहायला मिळतं. मानाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. एक नाव लौकिक पहिल्या वर्षात मात्र छोटंसं रोपटं लावलं आणि तेच रोपटं आता मात्र वृक्षप्रमाणे वाढलंय ते दुसऱ्या वर्षामध्ये. पंचांकडे दाद जरूर मागितले होते, पंच सहमत नाही आहेत. यावेळेला एकदम निश्चित स्वरूपात आशुतोष व्यवहारे यांच्याकडून लेग बाईटचा इशारा यावेळेला येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरीच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 33 रन्स 33 धावा या फलकावर पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर मिस्टर जीवा उजव्या हाताने यावेळेला पाहिला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅटचा परिपूर्ण मात्र यावेळेला कडा लागतोय आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये येत असताना एक थोडीशी रिस्क घेतली होती की मोठा फटका मात्र येईल या चेंडूवर, परंतु तसं न घडताना मात्र यावेळेला फलंदाज बाद होतोय. कॉटन बोल्टच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डिझाईन. तर विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. विजयासाठी 7 धावांचं लक्ष्य आहे. चेंडू फेकून झालेत ते आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 10 चेंडू आणि 7 धावा. खूप चांगली मेहनत पाण्याची व्यवस्था करत असताना मिस्टर मोहित आपल्याला पाहायला मिळत आहेत. रन तर रखरक्त ऊन आणि हे ऊन माथ्यावर घेऊन सर्व खेळाडू, आमचे मायबाप, प्रेक्षक वर्ग जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आम्ही शतशः आभार व्यक्त करतो. कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरा आहे आणि व्यासपीठ हे मान्यवर विना अधुरा आहे. आणि जेव्हा जेव्हा हे 2 व्यक्तिमत्व येतात ना तेव्हा ती स्पर्धा एक फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग भरारी घेते. आणि या दोन्ही व्यक्तिमत्वांना आमच्याकडून मानाचा मुजरा असेल. या वेळेला फटका चांगला आहे, उत्तुंग फटका पाहायला मिळतोय. खूप उंचीवर प्राप्त होत असताना पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू मात्र निघून जाईल इनटू द स्टँड मध्ये VIP बॉक्सला सलामी देताना. आणि या वेळेला मात्र खेळ खल्लास. किल्ला कुलाबा मना खंदेरी उंदेरी दावा नको मुंबई नको पुणे आवन थँक्यू डीजे, थँक्यू मानव. डीजे ऑपरेटिंग खूप चांगल्या प्रकारचे पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या, वेळ दौडू नका. कॉंग्रॅच्युलेशन. चला वेळ दौडू नका प्लीज. 3 सामने आतापर्यंत झालेले आहेत आणि घड्याळात 12:35 झालेत. तर वेळ न दवडताना प्लीज आपण कॉपरेट करा. सरकार चॅलेंजर बेटेगाव आणि जाणता राजा काटाळे या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहू शकणार आहोत. तर या पण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी लो स्कोरिंग मॅच कशामुळे फिरली तर गोलंदाजांच्या माध्यमातून. आणि म्हणूनच मॅन ऑफ द मॅच यावेळेला प्रसाद या गोलंदाजाला मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित केलं जाईल. प्रसाद राऊत अप्रतिम सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. लेफ्ट आर्म एजे रायडर्स प्लीज आपण लगेच यायचं आहे. प्रसाद आपण लगेच या. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं वेळेची दिरंगाई न करताना.
चला आपण जो संघ बिरवाडी टायगर्स संघ विचार विनिमय करतायत मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळतील. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. जांताराजा काटाळे वेळीची दिरंगाई न करताना, तसेच प्रसाद आपण सुद्धा यायचा आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली प्रसादच्या माध्यमातून. दिनेश जी आपल्याला पाहायला मिळत आहेत पास्थळवरून कुळंबी लायन्स संघाकडून. खूप चांगल्या प्रकारचा काल खेळ दर्शवला गेला. त्यांचं सुद्धा आगमन आणि पुष्पक यावेळेला उपस्थित होतात, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. सुनील यादव यांच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आलेल्या आहेत. मित्तल त्या ठिकाणी आपण पाहतोय खूप चांगली मेहनत त्यांची सुद्धा. विनोदजी पाटील आमच्या मुख्य मंचावर आहेत. ही सर्व मंडळी महेशजी घरत बेटेगाव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर मी विनंती करेन की आपण सन्मानानं व्यासपीठावर यावं. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. चला 2 फलंदाज लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. वेळेची दिरंगाई न करताना प्लीज वेळ दौडू नका. एका साईडला आपण पाहणार आहोत जो संघ पाहायला मिळतोय जांताराजा काटाळे आणि सरकार चॅलेंजर बेटेगाव. महेशजी घरत यांनी खूप मैदानासाठी खूप विशेष सहकार्य मेहनत घेतली. खरोखरच त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. आणि प्रसाद हे बोलतीलच यात काही शंका नाही आहे. अगोदर आपण त्यांची मुलाखत घेऊया. प्रसाद कसं वाटतं एकंदरीत खेळपट्टी कशी वाटली, कारण चेंडू स्विंग होत होते आणि बोटांतील जादू आपण दाखवली. खरं तर KPLच्या माध्यमातून मी विनोद पाटीलचं आभार मानेन की ह्या टुर्नामेंटसाठी तो फार मेहनत घेतो नेहमी. त्याच्यानंतर सुचेंद्र घरत भाऊ हे पण फार मेहनती घेतात. सर ही सर्व सदस्यांचा मी आभार मानेल की KPL ते चांगल्या रीतीने आयोजन करतात. आणि विकेटचं बोलेल तर ग्राउंड हा फार चांगला बनवलेला आहे. नक्कीच प्रसाद, ज्या पद्धतीने आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जातील असा कोणता खेळाडू आहे त्याला तुम्ही फॉलो करता, आदर्श मानता त्या खेळाडूला? मायकल क्लार्क. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. प्रसादला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. आणि प्रसादने